गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। सर्व सद्भक्तांना सद्भावपूर्वक रामकृष्ण हरी। आदरणीय सौ जयश्रीताई सांगवीकर यांच्या निरूपणाचा आजचा तिसरा दिवस। काल त्यांच्या श्रीमुखातून आपण गुरुवाक्ये मन धुतले या ओवीवरील सुंदर निरूपण ऐकले। गुरुवाक्ये मन धुतल्याचा परिणाम म्हणजे साधकाच्या जीवनातील भेद आणि भ्रांती नाहीशी होते। साधकाचे मनाचे समाधान कुठल्याही परिस्थितीत भंग पावत नाही। कुठल्या परिस्थितीत साधकाच्या जीवनातील समाधान हे टिकून राहू शकते याचं सुंदर वर्णन परमपूज्य डॉक्टर काकांच्या सारे होऊ संत या गीतातून आपण लक्षपूर्वक ऐकूया। नको संसाराचा व्याप सर्व जिणे झाले श्राप। नको संसाराचा व्याप सर्व जिणे झाले श्राप। का न मिळे शाप नको कधी खंत सारे हो संत। धन धान्याचा दुष्काळ रोग अपघातांचा सुकाळ। धन धान्याचा दुष्काळ रोग अपघातांचा सुकाळ। नित्यापत्तींची वर्दळ नित्यापत्तींची वर्दळ नको हो मुक्त सारे हो संत। ते नवे राजकारण देशोदेशींचे युद्ध दारुण। नित्य नवे राजकारण देशोदेशींचे युद्ध दारुण। निसर्गाचे अवखळपण निसर्गाचे अवखळपण नको राहू शांत सारे हो संत। नको देशाला सीमा नको धर्माचा महिमा। नको देशाला सीमा नको धर्माचा महिमा। नका वंदू रामा रहिमा नका वंदू रामा रहिमा। नको कुठे आकांत सारे हो संत। नको कुणाशी व्यापार सोडू सर्व व्यवहार। नको कुणाशी व्यापार सोडू सर्व व्यवहार। नको पैशाचे कांतार नको पैशाचे कांतार। नका हो श्रांत सारे हो संत। नको कला क्रीडा कर्म नको श्रेय धर्म। नको कला क्रीडा कर्म नको श्रेय धर्म। नको कीर्ती नको काम नको कीर्ती नको काम। नको कुठे भ्रांत सारे हो संत। बंद करू मनाची दारे थोपवू बुद्धीचे पसारे। बंद करू मनाची दारे थोपवू बुद्धीचे पसारे। जीवन भोगू आनंदी रे जीवन भोगू आनंदी रे। होऊया अनंत सारे हो संत। होऊया अनंत सारे हो संत। होऊया अनंत सारे हो संत। आदरणीय
सौ जयश्रीताईंना मी विनंती करते की त्यांनी आपल्या निरूपणास प्रारंभ करावा. जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम. जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे. जय जय रघुवीर समर्थ संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्रवण यज्ञामध्ये उपस्थित असलेल्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते. आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काका आणि श्रद्धेय मंदाताई गंधे यांना मनपूर्वक वंदन करते आणि प्रवचनासाठी त्या दोघांनाही आवाहन करते. पहिल्या दिवशी आपण 3 गुणांचा अभ्यास केला तर आत्मसुखाचा अनुभव आपल्याला येऊ शकतो ते पाहिलं. कालच्या प्रवचनामध्ये आपण 5 भ्रांतीपासून स्वतःची सुटका करून घ्यायची आणि श्री गुरूंनी दिलेल्या साधनाने आपलं मन जे आहे ते अत्यंत शुद्ध आणि स्वच्छ करायचं तर आपल्याला आत्मानुसंधान सतत टिकवता येईल ते पाहण्याचा प्रयत्न केला. आज आता अजून एक साधना पद्धती ज्ञानेश्वर माऊली आपल्या समोर ठेवत आहे. प्रत्येक ओवीच्या माध्यमातून आपल्या समोर मनन केलं असता त्याच्यातून तरुण जाण्याची शक्ती कशी प्राप्त होते अशा ज्या मंत्रवत ओव्या आहेत त्या आपण या ज्ञानेश्वरीतल्या काही निवडलेल्या आहेत निरूपणासाठी श्रवणासाठी. त्यातलीच एक सुंदर अशी एक ओवी आज 6व्या अध्यायातली आपल्या समोर आहे चिंतनासाठी. हा विचारुनी अहंकार सांडीजे मग असतीच वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. स्वतःचं कल्याण स्वतःच करण्याची युक्ती या ओवीमध्ये ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगत आहेत. मनापासून आपण ते ऐकण्याचा आणि चिंतन करण्याचा प्रयत्न करू. भगवद्गीतेतला 6वा अध्याय आत्मसंयम योग किंवा ध्यान योग असे 2 नावं त्याला आहेत आणि त्यामध्ये जो 5वा आणि 6वा श्लोक आलेला आहे त्या 2 श्लोकाच्या मध्ये अत्यंत एक मार्मिक अशी गोष्ट आपल्या समोर या ठिकाणी ठेवलेली आहे आणि ती म्हणजे जीवात्मा जो आहे तो स्वतःचा मित्रही होऊ शकतो आणि स्वतःचा शत्रू सुद्धा होऊ शकतो. असं एक सुंदर मार्गदर्शन त्या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेलं आहे. वास्तविक पाहता मित्र किंवा शत्रू व्यावहारिक दृष्ट्या जर आपण पाहायला गेलो तर आपल्यापेक्षा भिन्न अशाच ते आपल्याला वाटतात. पण या ठिकाणी मात्र जीवच जीवाचा मित्र होऊ शकतो आणि जीवच जीवाचा शत्रू होऊ शकतो ते ज्ञानेश्वर माऊली आपल्या समोर या ठिकाणी स्पष्टपणे सांगणार आहेत. आता म्हणजे नेमकं काय आहे? स्वतःचं मित्र होणं म्हणजे काय आणि स्वतःचं शत्रू होणं म्हणजे काय? तर स्वहितासाठी जाग जर आपलं मन बुद्धी असेल तर आपणच आपले मित्र होतो आणि स्वहिताकडे दुर्लक्ष करून मनात येईल त्या वासनांप्रमाणे जर आपण वागत राहत असू तर आपणच आपले शत्रू होतो. शत्रू बुद्धी विनाशाय असं लहानपणापासून आपण म्हणतो. पण हा शत्रू कुठं दडलेला आहे? कोण शत्रू आहेत? तर माझ्यामधले विकार हेच माझे शत्रू आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा शत्रू जर माझा कोण असेल तर माझ्या ठिकाणी असणारा अहंकार हा माझा शत्रू आहे. हे आपल्याला काही केल्या लवकर कळत नाही
शत्रू म्हटलं तरी बाहेरच दिसतो, मित्र म्हटलं तरी बाहेरच दिसतो. पण संत मात्र आपल्याला आतमध्ये अंतःकरण वृत्ती वळवण्यासाठी भाग पडतात, विचार करायला भाग पाडतात आणि समजून सांगतात की शत्रू आणि मित्र दोन्हीही आतमध्येच आहे. जर संत संगतीत व्यवस्थित विचार कराल तर तुम्हीच तुमचे मित्र व्हाल आणि संत संगतीत विचार न करता मनाला येईल तसं वागत राहाल, मनाला येईल तसं जीवन जगत राहाल तर तुम्हीच तुमचे शत्रू व्हाल. असं साधं सोपं या ठिकाणी आपल्या समोर संतांनी मांडणी करून ठेवलेली आहे. आता विचारून अहंकार सांडीजे, मग अस्तीच वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. की आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये सतत एक स्फुरण चाललेलं आहे. प्रत्येकाच्या हृदयदेशी मी आमुक आहे गा ऐसी, बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. असं ज्ञानेश्वर माऊलींनीच आपल्या समोर अजून एक ओवी ठेवलेली आहे की प्रत्येकाच्या आतमध्ये मी आहे, मी आहे असं अहमचं जे स्फुरण आहे ते अखंड चाललेलं आहे. आता हे जे अखंड चाललेलं मला माझी जाणीव देणारं जे सतत असणारं स्फुरण आहे त्यालाच अहंकार असं म्हणतात. आता या अहंकाराचे दोन प्रकार आहेत. एक सामान्य अहंकार आहे आणि दुसरा विशेष अहंकार आहे. तर सामान्य अहंकार जो आहे तो सामान्य अहंकार आम्हाला फारसा त्रास देत नाही, फक्त आतमध्ये त्यांनी स्फुरण करून दिलेला आहे. म्हणजे जड असणाऱ्या देहाच्या ठिकाणी चैतन्यगण असणाऱ्या परमात्म्याच्या सत्तेवर त्या अंतःकरणामध्ये मी आहे असं जे स्फुरण सतत चाललेलं आहे ते सामान्य स्फुरण, त्याला सामान्य अहंकार असं म्हणतात. आणि मी ची मला ही जाणीव करून देणं ह्यामध्ये फारसं काही गैर नाही. पण हाच अहंकार, सामान्य अहंकार, ज्या वेळेला प्रकृतीशी पूर्णपणे तादात्म्य पावतो आणि देह मी आहे, मन मी आहे ह्या पद्धतीने आम्हाला तादात्म्य पाहून मी म्हणायला लावतो, त्यावेळेला जो सविशेष अहंकार निर्माण होतो तो मात्र आम्हाला शत्रुवत आहे, तो आम्हाला अत्यंत त्रास देणारा आहे. मग आता सामान्य अहंकार आणि विशेष अहंकार असे दोन अहंकार आपण पाहिले. त्यामध्ये सामान्य अहंकार आम्हाला फारसा त्रास देत नाही, फक्त तो आम्हाला जाणीव करून देतो. पण विशेष अहंकार जो आहे तो मात्र आम्हाला आमच्या ठिकाणी अभिमान निर्माण करणारा आहे. ज्या वेळेला हा सामान्य अहंकार देहादी घटकांशी तादात्म्य पावतो आणि तेच मी आहे असं आमच्या ठिकाणी पूर्णपणे तादात्म्य पाहून आतमध्ये ती जाणीव निर्माण करतो, ज्याला आपण आता सविशेष जाणीव म्हणूया, ती जी अभिमानामध्ये परिणित होणारी जाणीव आहे ती मात्र तुम्हाला आम्हाला त्रास देणारी आहे. आता ज्या वेळेला हा अहंकार देह मी आहे म्हणतो त्यावेळेला आम्ही देहाभिमानी होतो. ज्या वेळेला हा अहंकार माझ्या कुळाच्या ठिकाणी अभिमान निर्माण करतो त्यावेळेला मी कुळाभिमानी होतो. ज्या वेळेला हा अहंकार माझ्या बुद्धीशी निगडीत होतो, तादात्म्य पावतो, त्यावेळेला मी बुद्धिमान आहे असा सविशेष अहंकार आमच्या ठिकाणी निर्माण होतो. आणि असे सविशेष अहंकार जे आहे, जे माझ्या प्रकृतीला धरून निर्माण झालेले आहे त्याला अभिमान असं म्हणतात. आणि अशी अभिमानी जी वृत्ती आहे जी देहाशी, मनाशी, बुद्धीशी, त्यानंतर आम्ही जे कमावलेले गुण आहेत त्या गुणाशी, परिस्थितीशी संबंधित होऊन मी 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 अशी सविशेष जाणीव जी आमच्या ठिकाणी निर्माण होते ती तुम्हाला आम्हाला छळणारी आहे, त्रास देणारी आहे. आणि म्हणून त्या जाणीवेपासून, सविशेष अहंकारापासून, अभिमानापासून दूर होणे याला साधना असे म्हणतात. ही ओवी डॉक्टर काकांकडनं अनेकदा आम्ही पंढरपूर मध्ये जे काकांचे प्रवचन होतात माघवारीला त्यामध्ये अनेकदा ऐकलेली आहे. काका सोप्या भाषेत सांगतात की बघा, अस्तीच वस्तू होईजे असं ज्या वेळेला ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्यावेळेला नसत्याच उठाठेवी आम्ही खूप केलेल्या असतात हे गृहीतच धरलेलं आहे. म्हणजे सविशेष अभिमान आम्ही खूप बाळगलेले आहे आणि म्हणून आमच्या स्वस्वरूपाची जाणीव जी आहे ती तुम्हाला आम्हाला होऊ शकत नाही. आणि ते होऊ न शकल्यामुळे आपणच आपलं हित साधत नाही. हित नेणती कोणी, की स्वतःचं हित नेमकं कशात आहे ते तुम्हाला आम्हाला कळत नाही.
आणि मग आता स्वस्वरूपाचं ज्ञान करून घेणे म्हणजे मूळचा मी कोण आहे याचा शोध घेणे, याला परमार्थ किंवा अध्यात्म असं म्हणतात. आता आपल्या शरीरामध्ये आधी म्हणजे शरीर आणि आत्मा अशा दोन गोष्टी एकत्र आहेत. आता शरीराच्या आतमध्ये व्यापून असलेल्या आत्मतत्वाचा शोध घेणे याला अध्यात्मशास्त्र असं म्हणतात. आणि ह्या आत्म्याचा शोध का बरं आम्हाला घ्यायचा आहे? कारण माझं मूळचं स्वरूप ते आहे असा शास्त्राचा सिद्धांत आहे आणि सर्व संतांचा तो अनुभव आहे. आणि ह्याच अनुभवापासून आम्ही गैरसमजुतीमुळे, विशेष अभिमानामुळे स्वतःला ह्या स्वरूपापासून दूर नेलेलं आहे. आणि म्हणून नसत्या उठाठेवी जेवढ्या करून ठेवलेल्या आहेत, म्हणजे देहाविषयी, बुद्धीविषयी, परिस्थितीविषयी, जातीविषयी, कुळाविषयी, स्वतःच्या गुणाविषयी जेवढे अभिमान आम्ही वाढवून ठेवलेले आहेत, तेवढ्या अभिमानापासून स्वतःची सुटका करून घेतल्याशिवाय माझ्या मूळच्या स्वरूपाची जाणीव जी आहे ती तुम्हाला आम्हाला होणे शक्य नाही. आणि म्हणून अस्तीच वस्तू होण्यासाठी नसत्याच केलेल्या उठाठेवी ज्या आहेत त्या सगळ्या उठाठेवी आधी तपासून पाहायच्या आहेत. त्यानंतर त्या किती वाढवून ठेवलेल्या आहेत याचं आत्मनिरीक्षण, आत्मपरीक्षण करायचं आहे. आणि मग नसत्या वाढवून ठेवलेल्या या उठाठेवीतून हळूहळू स्वतःची सुटका करत करत अस्तीच वस्तू होईजेचा अधिकार जो आहे तो तुम्ही आम्ही कमावून घ्यायचा आहे. आता देह आणि आत्मा या दोन्हींचाही विचार परमार्थ शास्त्रामध्ये करावा लागतो. आता देहाचा विचार का करायचा आहे? तर आमच्या ठिकाणी देहात्म भ्रांती, देह तादात्म्य भ्रांती निर्माण झालेली आहे. देहाविषयीचा अभिमान निर्माण झालेला आहे. आता हा देहाविषयीचा अभिमान म्हटल्यानंतर तो फक्त स्थूल देहाचा अभिमान नसून चारही देहांचा अभिमान, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण असे जे 4 देह आहेत त्या चारही देहांचा अभिमान आमच्या अंतःकरणाला अतिशय चिकटून बसलेला आहे. आणि त्या अभिमानामुळे, दुराभिमानामुळे स्वस्वरूपाची जाणीव जी आहे ती विस्मरणात गेलेली आहे. आणि म्हणून तिला जर आम्हाला परत स्मरणात आणायचं असेल तर जे जे बाहेरून येऊन चिकटलेलं आहे तेवढं सगळं दूर केल्याशिवाय अस्तीच वस्तू होणे कदापि शक्य नाही. आणि म्हणून हळूहळू तो विचार जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे तो समजून घ्यायचा आहे. तर देह म्हणजे काय आणि आत्मा म्हणजे काय, त्यानंतर या देहाच्या ठिकाणी जो अहंकार निर्माण झालेला आहे त्या अहंकाराचं स्वरूप काय आहे, तो बाळगल्यामुळे माझं काय काय नुकसान होत चाललेलं आहे आणि तो टाकून दिल्यानंतर मला काय लाभ मिळणार आहे. आपण पाहतो जे व्यापारी लोक आहे किंवा धंदा करायचा आहे, ज्यांना आता नवीन धंद्याला सुरुवात करायची आहे, ते आधी सगळं सारासार विचार करतात की गुंतवणूक किती करायची आहे. ती गुंतवणूक करत असताना लाभात जाण्यासाठी म्हणजे अखंड लाभ होण्यासाठी काय करावं लागेल आणि जर ते तोट्यात जात असेल तर काय करावं लागेल, या पद्धतीने सर्वांगीण विचार करून ते धंद्यामध्ये जशी गुंतवणूक करतात त्याप्रमाणे इकडं देहाला अभिमान चिटकवून ठेवल्यामुळे किंवा देहच मी आहे असं म्हणत राहिल्यामुळे माझ्या ठिकाणी मला काय काय तोटा निर्माण झालेला आहे, धोका निर्माण झालेला आहे तेही संतांच्या सहवासात बसून समजून घ्यायचं आहे. आणि मी आत्मा आहे अशी विचारसरणी मी अंगीकारल्यानंतर मला काय फायदा होणार आहे तेही या ठिकाणी संतांकडनं समजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तोटा कशात आहे आणि लाभ कशात आहे हे समजून घेऊन मग लाभदायक जे आहे तशी विचारसरणी करायला तुम्ही आम्ही काय करायचे आहे तर सुरुवात करायची आहे. जिथं म्हटलंय की देहावरील अहंकार जो आहे तो टाकून द्यायचा आहे आणि मग आपले स्वरूप असलेलं जे ब्रह्मवस्तू आहे, जे आत्मतत्व आहे तेच मी आहे असा काय करायचं आहे आपल्याला तर निश्चय करायचा आहे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी अशी ज्ञानेश्वर माऊलींची एक ओवी आपल्या समोर प्रसिद्ध आहे की आत्मज्ञानाचं वर्म म्हणजे स्वतःचं कल्याण करून घेण्याचं वर्म नक्की कशात आहे तर बुद्धीच्या निश्चयात आहे. आता आपण पहिल्याच दिवशी पाहिलेलं आहे की बुद्धी जर आमची
त्रिगुणात्मक असेल तर तिला आधी रजतमातून सोडवून घ्यायची आहे आणि शुद्ध सत्वगुणी करायची आहे. ती शुद्ध सत्वगुणी झाली तरच मी आत्मा आहे या विचारावर ती टिकून राहणार आहे. आणि ती जर रजतमो गुणात्मक असेल तर कितीदाही मी आत्मा आहे असं श्रवण केलं किंवा कितीही तास आम्ही सोहम साधना करत बसलो तरी नेमकं त्या साधनेतून मला काय साधायचं आहे हे मला कदापिही कळणे शक्य होणार नाही. आणि म्हणून सगळ्यात पहिलं काय आहे तर सत्वगुण जो आहे स्वभावातला तो शुद्ध सत्वगुण आधी वर आणावा लागतो. आणि ती बुद्धी शुद्ध सत्वगुणी झाल्यानंतर जो निश्चय आजपर्यंत मी करण्याचा प्रयत्न करत असूनही होत नव्हता तो बुद्धी ज्या वेळेला शुद्ध आणि स्वच्छ होईल. काल आपण मन धुवायचं कसं ते पाहिलं. आता मन बुद्धी हे सगळे काय आहेत तर अंतःकरणाच्या एक एक वृत्ती आहे. मग हे अंतःकरण एकदा शुद्ध आणि स्वच्छ केलं की स्वस्वरूपाची जाण यायला अजिबात वेळ लागत नाही. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की ती ब्रह्मवस्तू जी आहे ती मीच आहे असा ज्या वेळेला आमच्या बुद्धीचा निसंशय 100% निश्चय होईल त्यावेळेला जीवाने स्वतःच कल्याण केल्यासारखं होईल. आणि असं कल्याण करून घेणारा असं कल्याण साधून देणारा जो विचार जीवाच्या ठिकाणी निर्माण होतो तो त्याचा मित्र आहे. आणि ह्याच्या विपरीत निश्चय करून देणारी जी आमची बुद्धी आहे ती आमचीच बुद्धी आमची त्या ठिकाणी शत्रू झालेली असते. खूप छान पद्धतीने इथं बाहेर शत्रू नाहीये तर शत्रू कोण आहे तर आतलाच आहे. आणि आतल्या शत्रूंना जर मारायचं असेल तर काय करावं लागेल तर सर्जिकल स्ट्राईक आतमध्ये जाऊनच त्याला मारावं लागेल. मग इथं आतमध्ये कोण जाणार आहे आतमध्ये माझंच मला जायचं आहे. फक्त ते जाण्यासाठीचं मार्गदर्शन जे आहे ते मात्र आमचे सद्गुरू नक्की करून देणार आहे. नाही तर आपल्या कल्याणाचा मार्ग शोधायचा असेल आपलं कल्याण करून घ्यायचं असेल तर आपण नेहमी कोणाकडे बघत राहतो तर सद्गुरू केले आता त्यांनी माझं कल्याण करून टाकावं. मी देवधर्म मनापासून करते आता त्या देवाने माझं कल्याण करून टाकावं हे म्हणणं अगदी बरोबर आहे. पण प्रत्यक्षात कल्याण करून घेण्याचं जे काम आहे ते स्वतःला करावं लागतं. कारण श्री गुरु आम्हाला मार्गदर्शन जरूर करणार आहेत. अगदी सूक्ष्म अशी विचारसरणी देण्याचं काम जे आहे ते श्री गुरु आम्हाला नक्की करून देणार आहेत. पण प्रत्यक्षात त्या विचारांचा अंगीकार करून माझ्या स्वरूपापर्यंत मला पोहोचता आलं पाहिजे. आणि तिथं जर मला जमत नसेल तर मग त्या ठिकाणी इतर साधना करून आधी माझं बळ वाढवावं लागतं. नायम आत्मा बलहीनेन लभ्यो असं म्हटलेलं आहे की आत्मतत्व जे आहे ते बलहीन माणसाला लाभू शकत नाही. आता या ठिकाणी शरीराच्या बळाचं काही सांगितलेलं नाही. हे बळ कशाचं सांगितलेलं आहे तर बुद्धीचं बळ, अंतःकरणाचं बळ, अंतःकरणाची क्षमता, विचार करण्याची क्षमता जर आम्ही आमच्या ठिकाणी वाढवून घेतली आणि आमची बुद्धी सूक्ष्मग्राही जर करून घेतलेली असेल तरच ती आम्हाला बुद्धीच्या आतमध्ये दडून असलेलं स्वतःचं स्वरूप जे आहे ते पूर्णपणे उघडं करून दाखवू शकते. अन्यथा ती जर सतत स्थूलात रमणारी बुद्धी असेल तर आतमध्ये असलेल्या आत्मतत्वाचं दर्शन त्या ठिकाणी आम्हाला होऊ शकत नाही. आणि म्हणून परमार्थामध्ये जास्तीत जास्त काय साधन करायचं आहे तर आपलं अंतःकरण शुद्ध करायचं. देह शुद्ध करूनी हरीसी भजावे असं आपल्यासमोर भानुदास महाराजांचा नाथ महाराजांचा अभंग आहे की देह शुद्ध करून स्वतःला काय करायचं आहे त्या भगवंताचं भजन करायचं आहे. हा भगवंत सुरुवातीला बाहेर आहे असं सांगण्यात येतं पण प्रत्यक्षात भगवंत जो आहे तो तुमच्या आमच्या आतमध्येच आहे. त्यालाच आमच्या शरीरभर व्यापून असलेलं आत्मतत्व असं म्हणतात. त्यालाच खरा देव असं म्हणतात. त्यालाच आत्मारामाचं दर्शन असं म्हणतात. आणि जो या आत्मारामाचं दर्शन करून घेतो तो स्वतः कल्याण करून घेतो. आणि जो नरदेहात येऊन सुद्धा या आत्मारामाचं दर्शन करून घेत नाही त्याला समर्थ आत्महत्यारा असं म्हणतात. अग्नगृहासी लागला आणि सावकास निजेला अशी समर्थांची एक ओवी आहे की नरदेहात आलेला आहे. नरदेहात आलेला जो जीवात्मा आहे त्याला जन्म जरा मृत्यू या 3 अवस्था देहाला धरून अखंड
त्याच्या मागे धावतच लागलेले आहेत, म्हणजे काळ त्याच्या मागे लागलेलाच आहे. आणि हा काळ जो आहे त्या काळाने आपला ग्रास करण्याच्या आधी आपल्याला मिळालेला आयुष्याचा काळ जो आहे तो संत संगतीत शुद्ध विचारांनी सत्कारणी लावण्याचा आम्ही काय केला पाहिजे तर प्रयत्न केला पाहिजे. आता 3 प्रकारचे अहंकार त्या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेले आहेत की ज्याच्यामुळे आपण आपल्या स्वरूपापासून दूर जातो आणि जे विचार आम्हाला आमच्या स्वरूपापासून दूर करतात त्यांनाच या ठिकाणी शत्रू असं म्हटलेलं आहे. आता कुठले कुठले 3 अहंकार आहेत? एक देह सापेक्ष अहंकार आहे, शरीर सापेक्ष अहंकार आहे. आता देह आमचा जो बनलेला आहे तो कशाचा बनलेला आहे? ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आपल्या समोर आहे, पंचमहाभूतांचा मेळावा. देहाला त्यांनी काय म्हटलेलं आहे तर 5 महाभूतांचा मेळावा म्हटलेला आहे. या 5 महाभूतांपासून तुमचा आमचा हा स्थूल देह जो आहे तो बनलेला आहे. आता हा स्थूल देह जो आहे तो विकारी आहे. या देहावर मी अहंकार जरी ठेवत असले सद्यस्थितीमध्ये तरी ह्या देहावर माझी किती सत्ता आहे हो? थोडासा विचार जर आपण केला तर माझ्या देहावर यत्किंचित सुद्धा सत्ता नाही. याला कुठलेही जंतू, सूक्ष्म असणारे जंतू केव्हा येऊन धडकतील आणि केव्हा ही माझी तब्येत जी आहे ती बिघडवून टाकतील याचा आम्हाला मागमूस सुद्धा लागत नाही. जास्तीत जास्त आमच्या जवळ असणारा देह, सगळ्यात जवळ माझ्या काय आहे तर माझा देह माझ्या जवळ आहे. पण माझ्या देहाच्या आतमध्ये म्हणजे पिंडाच्या आतमध्ये काय काय घडामोडी चाललेल्या असतात ह्या सुद्धा मला पत्ता न लागता जर चाललेल्या असतील तर या देहावर माझी किती सत्ता आहे तर लक्षात येतं की या देहाचा अभिमान मी कितीही जरी बाळगत असले तरी त्याच्यावर माझी यत्किंचित सुद्धा सत्ता नाही. त्या देहाचं काय व्हायचं आहे, तो कुठं जन्माला यायचा आहे, कोणाच्या पोटी जन्माला यायचा आहे, किती दिवस तो जगणार आहे आणि कुठे त्याचा मृत्यू येणार आहे हे सगळं आधीच ठरून गेलेलं आहे. मला मात्र त्याचा अजिबात पत्ता नाही. तरी पण मी येऊ आहे, मी त्यू आहे असा देहाचा जो अभिमान आहे तो आम्ही बाळगत राहतो. आता उंच, ठेंगू, त्यानंतर स्थूल आणि कृश असं या देहाचे काय आहेत तर परिणाम आम्हाला दिसतात. आता एखाद्याला खूपही जरी 0 फिगर व्हावंसं वाटत असेल तरी सुद्धा सलाड खा नाही तर अजून खा, त्याची तब्येत जी आहे ती अजिबात कृश होऊ शकत नाही. आणि एखाद्याला कितीही आपलं वजन वाढवावं, लठ्ठ व्हावं असं वाटत असलं तरी तेही एका मर्यादेपलीकडे त्याच्या हातात नाही. हे इतकं स्पष्ट आम्हाला दिसत असताना सुद्धा या देहावर आपण काय ठेवतो तर अभिमान ठेवतो. आता देह मी आहे असं ज्या वेळेला आपण म्हणायला सुरुवात करतो त्यावेळेला समर्थ रामदास स्वामी आपल्याला म्हणतात की तुझ्या आयुष्यात जे सुखदुःख येत चाललेले आहे त्याचं कारण काय आहे तर देह बुद्धीचे नाना धोके. मी देह आहे असं तू समजूत करून घेतल्यामुळे, त्या देहावर अभिमान वाढवून ठेवल्यामुळे तो देह काय झालेला आहे तर पूर्णपणे त्या देहा इतकी तू संकुचित झालेली आहे. मग आता देह हे जीवाचं राहण्याचं घर आहे. देह म्हणजे मी नाही हे जीवानी संत संगतीत बसून छान समजून घेतलं पाहिजे. कारण देहाला आपण काय म्हणतो, माझा देह असं म्हणतो. माझं डोकं दुखतं, माझं पोट दुखतं, म्हणजे सगळे जे अवयव आहेत त्याला आपण माझं माझं असं म्हणतो. आणि जे माझं आहे ते मी नाही असा शास्त्राचा एक छान सिद्धांत आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि म्हणून देह जो आहे तो देह म्हणजे मी नाही हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. शंकराचार्यांचं आत्मषटक जे आहे ते ह्यासाठी अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन करणारं आहे. मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम, की मन, बुद्धी, अहंकार हे सूक्ष्म घटक जे आहेत लिंग शरीराचे, सूक्ष्म शरीराचे ते सुद्धा मी नाही. कारण मनाला सुद्धा मी माझं मन म्हणते, बुद्धीला सुद्धा मी माझी बुद्धी म्हणते, प्राणाला सुद्धा मी माझे प्राण म्हणते, माझे प्राण आज खूप कासावीस झाले या पद्धतीने आपण बोलतो. म्हणून ते सुद्धा माझं मूळचं स्वरूप नाही. मग आपल्या समोर मांडणी आहे की अशा ज्या जड
पाच महाभूतांनी बनलेल्या देहाला जो आपण मी समजतो तो अहंकार जो आहे त्याला योग वसिष्ठामध्ये तुच्छ अहंकार असं म्हणलेलं आहे. जडाचा अभिमान बाळगणे याला तुच्छ अहंकार असं म्हटलेलं आहे. देह तादात्म्य असतं, त्यामुळे देह आणि देहादी पदार्थ, देहादी कुटुंबीय ह्या सगळ्यांना आपण मी माझं असं जे समजतो त्याला तुच्छ अहंकार असं म्हटलेलं आहे. या अहंकाराने जीवदशा जी आहे ती आपली पूर्ण फोफावत चाललेली असते. हे मी आहे, ते मी आहे, ते मी आहे, ते माझं आहे. आणि मी माझेचा त्याग केल्याशिवाय आपल्याला स्वस्वरूपाचा बोध होऊ शकत नाही. मग आता स्थूल देह जो आहे तो पाच महाभूतांचा आहे, सूक्ष्म देह जो आहे तो अपंचीकृत महाभूतांचा आहे. म्हणून हे दोन्हीही देह जे आहेत ते पंचीकरणाचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की हे देह म्हणजे मी नाही, तर जीवाचं राहण्याचं ठिकाण हे शरीर आहे. आणि म्हणून या देहावरचा आणि देहादी गोष्टींवरचा अभिमान जो आहे तो त्यागण्यामध्ये मी माझं कल्याण करू शकते. पण या गोष्टींना मी म्हणून बसलं की मग मात्र देहबुद्धीचे नाना धोके असे होत राहतात. आता हा देह जो आहे तो विकारी आहे असं आपण सातत्याने पाहतो. मग देहामध्ये विकार निर्माण झाले की देहात राहणाऱ्या जीवाला ते माझ्यामध्येच निर्माण झाल्यासारखे वाटतात. वास्तविक पाहता आपण आता दोनदा तीनदा एक वाक्य उच्चारलेलं आहे की देह आहे जीवाचं राहण्याचं घर आहे. पण देहालाच काही झालं की मला झाल्यासारखं जेव्हा जीवाला वाटतं त्यावेळेला तो देह तादात्म्य भ्रांतीत अडकलेला असतो. आणि भ्रांतीत जो जीव अडकून पडतो त्याला दुःखाशिवाय दुसरा कशाचाही लाभ होत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली आपल्याला काय सांगते, देहीचे धर्म देह्या ठाई, की देहाचे धर्म देहाच्या ठिकाणी ठेवा, आत्म्याचे धर्म आत्म्याच्या ठिकाणी ठेवा. आणि असा विवेक ज्याला जमला, आत्मानात्म विवेक असं आपल्या समोर की संपूर्ण देहादी घटक जे आहेत ते अनात्म आहे आणि आत्मधलं जे चैतन्य आहे ते मात्र आत्मा आहे, आत्माराम आहे. आणि ते कसं आहे तर ते अविकारी आहे, ते अखंड असणारं आहे, ते अजर आणि अमर आहे. आणि शास्त्र आम्हाला सांगतं की ते तू आहेस. आणि असा जो अविकारी आत्मा आहे तो मी आहे अशी वृत्ती अंगी जर बाणवलेली असेल तर आपल्याला सुखाचा लाभ होऊ शकतो. आणि देह मी आहे अशी वृत्ती जर जोपासली तर त्या देहाच्या प्रत्येक घडामोडी सोबत, देहाधिक असणाऱ्या कुटुंबाच्या प्रत्येक घडामोडी सोबत तुम्हाला आम्हाला सुख दुःख जे आहे ते सतत भोगावं लागतं. मग आता देह मी आहे म्हणण्यामध्ये सुख दुःखाचा भोग आहे आणि आत्मा मी आहे अशी वृत्ती अखंड जपण्यामध्ये आनंदाचा भोग सुरू आहे. आम्हाला हवा काय आहे, आनंद हवा आहे. पण बुद्धी मात्र आमची कशाला मी आहे म्हणून ठरवत चाललेली आहे, तर देह मी आहे असं ठरवत चाललेली आहे. म्हणून देह अहंकार जो आहे तो शरीर सापेक्ष जो अहंकार आहे हा जडाविषयीचा बाळगलेला अभिमान आहे. आणि म्हणून याला तुच्छ अहंकार असं म्हटलेलं आहे. या तुच्छ अहंकारातून बाहेर पडल्याशिवाय आम्हाला अखंड आनंदाने जगता येणार नाही. मग देह मी नाही असं समजून घ्यावं. समर्थ अगदी सोप्या भाषेत मनाच्या श्लोकामध्ये सांगतात, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आता देह मी आहे असं मला केव्हापासून वाटायला लागलेलं आहे, नामरूपात्मक सगळं काही मी आहे, हे काही अनादी आहे. त्याचं आम्हाला नक्की सुरुवात कुठं झाली ते सांगता येत नाही. पण ही जी सुरुवात झालेली आहे ती कशी झालेली आहे तर अनंत जन्मीचे जे चुकीचे संस्कार आम्ही प्रापंचिक करून ठेवलेले आहेत मनावर, त्यामुळे असा गैरसमज स्वतःविषयी निर्माण झालेला आहे. आणि हा गैरसमज अज्ञानी माणसाच्या, छान पद्धतीने आपल्या समोर संतांचे वाक्य असतात की जे 12व्या दिवसापासून हा अहंकार आमच्या पाठीमागे लागलेला आहे, देहादी अहंकार. कारण त्या दिवशी आमचं काहीतरी नामकरण केलं जातं आणि तेच नाम तुझं आहे असं सांगितलं जातं. म्हणून ते म्हणजे मी आहे असं त्या नामरूपात्मक देहाला तेव्हापासून मी आहे अशी माझी समजूत पक्की होत चाललेली आहे. आणि कुठपर्यंत असते
तर आमचं 12वं जेवीपर्यंत, असं गोंदवलेकर महाराज म्हणतात की तोपर्यंत त्या भ्रांतीमध्ये आम्ही काय झालेले असतो, तर पूर्णपणे अडकून पडलेले असतो. म्हणून देह अहंकार जो आहे तो घालवण्यासाठी उपाय आपल्याला सांगितलेले आहे की देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. ज्या ज्या वेळेला मी देह आहे असं मला वाटायला सुरुवात होईल, आता स्वतःकडे लक्ष असेल तरच आतमध्ये काय गडबड गोंधळ चाललेला आहे ते लक्षात येईल. पण आपलंच अंतःकरण, आपलंच मन पण ते दुसऱ्यांमध्ये सारखं गुंतलेलं असेल, तो असा वागतो, तो तसा वागतो, त्याला हे शोभतं का, त्याला ते शोभतं का, असं जर सारखं माझ्याकडनं चाललेलं असेल तर माझं अंतःकरण माझ्या साधनेसाठी मला कधीच वापरता येणार नाही. म्हणून सगळ्यात पहिल्यांदी साधन काय आहे, तर आपलं अंतःकरण साधनेसाठी आपल्याजवळ ठेवावं. हा साधा एक महत्वाचा उपाय जो आहे तो आधी आम्ही लक्षात घेतला पाहिजे. दुसरा अहंकार आपल्या समोर जो ठेवलेला आहे, आता शरीर सापेक्ष अहंकारामध्ये अजून एक सांगितलेलं आहे की शरीर कसं होतं, मध्येच त्याला कौमार्य अवस्था असते, त्यानंतर तरुण अवस्था असते आणि त्यानंतर वृद्ध अवस्था असते. आता या तिन्ही अवस्था ज्या आहेत त्या कुठं निर्माण झालेल्या आहेत, तर शरीरात निर्माण झालेल्या आहेत. पण जीवात्मा जो आतला आहे तो मात्र या प्रत्येक अवस्थेसोबत स्वतःच तसा होत चाललेला आहे असा गैरसमज करून घेतो. आता केस जे पांढरे काळे होतात ते शरीराचे होतात का जीवात्म्याचे होतात? आतला जो जीवात्मा आहे तो आभासिक आहे, तो शरीरात राहतो हे बरोबर आहे, पण शरीर हे त्याचं स्वरूप नाही. शरीर हे त्याचं राहण्याचं घर आहे. आणि ज्या वेळेला ते वाटत राहतं की माझे केस पांढरे झाले, माझे केस पांढरे झाले, त्यावेळेला मग तेच मी आहे असं गृहीत धरणाऱ्याला दुःख व्हायला सुरुवात होते. मग 4 लोकात ते चांगलं दिसेल न दिसेल म्हणून रंगरंगोटी करायला सुरुवात होते. घराला जसा रंग देतो ना आपण, त्या पद्धतीने या शरीराला सुद्धा काय केलं जातं, मग रंगरंगोटी केली जाते. मग आता हा अहंकार आम्हाला काय होतो, तर त्रास देणारा आहे. आणि म्हणून त्याच्यातून आपली सुटका करून घेण्यासाठी मी आत्मा आहे असा निश्चय सातत्याने आम्ही काय केलं पाहिजे, तर वाढवला पाहिजे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, अत्यंत पवित्र शुद्ध स्वच्छ असणारं चैतन्य मी आहे असं सारखं आपण लक्षात ठेवलं तर हा देहाभिमान जो आहे तो हळूहळू तुमचा आमचा सुटत जाऊ शकतो. दुसरा अभिमान आपल्या समोर ठेवलेला आहे तो बुद्धी सापेक्ष अहंकार ठेवलेला आहे. आता हा बुद्धी सापेक्ष अहंकार म्हणजे सूक्ष्म शरीराचा अहंकार आपण आपल्या ठिकाणी बाळगतो. आता या अंतःकरणाचा आपल्याला जरूर उपयोग करून घ्यायचा आहे, व्यवहार करण्यासाठी त्याचा आपल्याला वापर करावा लागणार आहे, हे अगदी बरोबर आहे. मग आता ही बुद्धी म्हणजे मी आहे का? या बुद्धीमध्ये सुद्धा माझ्या मर्जीप्रमाणे तिथं स्मृती नाही किंवा विस्मृती नाही. ती बुद्धी सुद्धा मला दगा देणारी आहे. एखादी गोष्ट आत्ता आठवावी म्हटलं तर किती प्रयत्न केला तरी आठवत नाही, आणि एखादी गोष्ट जी मला सतत दुःख देणारी आहे ती विस्मृतीत घालवावी असं मी कितीही ठरवलं तरी त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मग आता माझी बुद्धी मी म्हणतो तर त्याच्यावर माझा अधिकार चालला पाहिजे, पण आपण पाहतो की ते काही तसं शक्य होताना दिसत नाही. मत्त स्मृतिज्ञान मपोहनंच असं भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात की माझ्या सत्तेवर या बुद्धीमध्ये स्मरण किंवा विस्मरणाचा खेळ चाललेला असतो. मग आता जीवानी ही बुद्धी माझी आहे म्हणावं का? बुद्धिदाता नारायणो, की ती बुद्धी आम्हाला त्यांनी दिलेली आहे. मग त्यांनी दिलेली बुद्धी त्याला शोधण्यासाठी, त्याला समर्पित होण्यासाठी आम्ही सतत उपयोगात आणावी की नाही? मग ती आणतो का? त्याला शोधण्यासाठी उपयोगात आणत नाही, पण त्यांनी जगात जे जे निर्माण करून ठेवलेलं आहे ते भोगण्यासाठी ती बुद्धी कशा कशा पद्धतीने विचार करत जाते ते मात्र आम्ही सतत अनुभवतो. आमची बुद्धी जी आहे ती सतत बहिर्मुख आहे, आणि अशी बहिर्मुख झालेली जी बुद्धी आहे ती बुद्धी तुम्हाला आम्हाला कधीही समाधान देऊ शकत नाही. आणि म्हणून या बुद्धीचं वर्णन करताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात की बुद्धी देणे भगवंताचे. ही बुद्धी आम्हाला कोणी दिलेली आहे, तर भगवंताने दिलेली आहे. मग भगवंताला शोधण्यासाठी त्यांनी ती आम्हाला दिलेली असताना
तो सोडून बाकीच्या गोष्टीसाठी जेव्हा ती आम्ही उपयोगात आणतो त्यावेळेला ती बुद्धी तुम्हाला आम्हाला त्रास दिल्याशिवाय राहत नाही. या बुद्धीचे कितीतरी प्रकार आपल्या समोर आहे. कुबुद्धी आहे, सुबुद्धी आहे, दुर्बुद्धी आहे, कुतर्क करणारी बुद्धी आहे. मग आता यातली फक्त सद्बुद्धी जी आहे ती तुम्हाला आम्हाला स्वरूपाकडे घेऊन जाणारी आहे. आणि बाकीची जी बुद्धीचे प्रकार सांगितलेले आहेत ते मात्र या दृश्य जगतामध्ये रममाण करून ठेवणारे आहेत. आणि ते जितकं दृश्य जगतामध्ये रममाण चित्त राहील तितकं त्यामध्ये व्यापून असणारा जो परमात्मा आहे तो आमच्या लक्षात येणार नाही. आपल्या समोर छान उदाहरण आहे नाथ भागवतातलं यदू अवधूत संवादामध्ये, की यदूला ज्या वेळेला अवधूतांचं दर्शन झालेलं आहे म्हणजे ते त्यांना भेटलेले आहेत त्यावेळेला त्यांच्या एक लक्षात आलेलं आहे की कामक्रोधांनी एवढं जग सगळं पेटलेलं असताना सुद्धा या अवधूतांच्या चेहऱ्यावर मात्र त्याचा स्पर्श सुद्धा दिसत नाही. ते अत्यंत निवालेले दिसतात. म्हणजे अत्यंत कमालीची शांतता जी आहे, प्रसन्नता जी आहे ती मात्र त्यांच्या चेहऱ्यावर फाकलेली पूर्णपणे दिसते आहे. आणि ते त्याचं कारण विचारतात त्यावेळेला अवधूत महाराज त्यांना सांगतात, या संसार उतरावया सद्बुद्धी पाहिजे गा राया, इतर अनेक उपाया रिगमू नाही. की या संसारातून जर तुला तरुण जायचं असेल तर सद्बुद्धीचाच विकास करावा लागेल. आणि सद्बुद्धीचा विकास शब्दाचा अर्थ आहे सत म्हणजे सत, सत म्हणजे परमात्मा. आणि परमात्म्याकडे नेणारी जी बुद्धी आहे ती तुम्हाला आम्हाला काय करणार आहे तर मोक्ष सुखाचा अनुभव देणारी आहे. आणि परमात्मा तत्वापासून दूर नेणारी जी बुद्धी आहे ती तुम्हाला आम्हाला काय करणार आहे तर या भवसागरामध्ये गटांगळ्या खायला लावणारी आहे. आत्मबुद्धी निश्चयाची हेची दशा मोक्षश्रीची, अहम आत्मा हे कधीची विसरूच नये. अशी समर्थांनी आपल्या समोर एक ओवी ठेवलेली आहे की आत्मबुद्धी निश्चयाची, की मी आत्मा आहे अशी निश्चयात्मक बुद्धी ज्याची झालेली आहे त्याच्या जीवनामध्ये मोक्षाचं सुखच सुख आहे. आणि ज्याच्या चित्तामध्ये मात्र या बुद्धीने जे लौकिकातलं कमावून ठेवलेलं आहे त्या लौकिकाचा अभिमान मी यूं आहे त्यूं आहे असा चढत जातो, ती बुद्धी मात्र तुम्हाला आम्हाला गटांगळ्या खायला लावणारी आहे. खूप छान एक ज्ञानेश्वर माऊलींची ओवी, नवल अहंकाराचे गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी, ज्ञानियाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. की या अहंकाराचं एक ते विशेष आहे म्हणतात की हा अज्ञानाच्या पाठीमागे फारसा लागत नाही, पण जो स्वतःला ज्ञानी समजतो म्हणजे या व्यवहारातल्या अनेक गोष्टीचं ज्ञान करून घेतो आणि आपली बुद्धी जी आहे ती अतिशय विकसित झालेली आहे असा त्याच्या ठिकाणी भ्रम निर्माण होतो, त्याला मात्र ती अनेक संकटामध्ये नाचवते. कारण अहंकारामुळे त्याचा अहंभाव इतका वाढलेला असतो की त्याच्याजवळ दुसरं कोणी फिरकायला सुद्धा तयार होत नाही. आता असा अहंकारी कोण होता आपल्याला लगेच समोर येतो. दुर्योधन काय किंवा रावण काय हे ह्या प्रकारचे होते की नवल अहंकाराचे गोठी, अत्यंत अहंकार, स्वतःच्या सामर्थ्याचा अहंकार आहे, बुद्धीचा अहंकार आहे, सर्व गोष्टीचा त्यांच्या ठिकाणी काय आहे तर अहंकार आहे. आणि म्हणून बुद्धी सापेक्ष जो अहंकार आहे तोही अहंकार आम्हाला प्रपंचामध्ये पूर्णपणे बुडायला लावणारा आहे. म्हणून या बुद्धीला भगवंताकडे वळवण्याचं सामर्थ्य जे आहे ते साधकांनी कमावलं पाहिजे. देहाचा बुद्धीचा उपयोग आम्हाला जरूर करून घ्यायचा आहे, पण त्याचा अभिमान बाळगण्याचं मात्र अजिबात कारण नाही. तिसरा अहंकार आपल्या समोर जो ठेवलेला आहे तो परिस्थिती सापेक्ष अहंकार ठेवलेला आहे. या बुद्धीच्या बाबतीत आपण अजून पाहतो की अत्यंत बुद्धी ज्या वेळेला या स्थूल प्रपंचामध्ये वापरली जाते त्यावेळेला तिला सुद्धा एक मर्यादा आहे. आणि मग असे जे अतोनात या प्रपंचामध्ये बुद्धीला वापरतात त्यांना शेवटी अल्झायमर तरी झालेला दिसतो किंवा विस्मरणाचे जे रोग असतात ते तरी त्या ठिकाणी झालेले दिसतात. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला अतिशय वाईट वाटतं की इतके बुद्धिवान असून सुद्धा हे असे का झाले. आता
त्या ठिकाणी प्रारब्धाचा सुद्धा काही भाग असतो, तो भाग सोडून द्यायचा. पण मुद्दा आपला चाललेला आहे की ही बुद्धी माझी म्हणून कितीही अभिमान आपण बाळगलेला असला तरी ती आम्हाला केव्हा दगा देईल हे सांगता येत नाही. म्हणून बुद्धी सापेक्ष अहंकार जो आहे तो सुद्धा काय केला पाहिजे तर टाकूनच दिला पाहिजे. तिसरा आहे परिस्थिती सापेक्ष अहंकार. आता प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची जोडे मान, असं आपल्या समोर संतांचं वचन आहे की आम्हाला जी मिळणारी संपत्ती आहे ती प्रारब्धाने मिळणारी आहे. पुष्कळदा खूप संपत्ती एखाद्या व्यक्तीला जर मिळत चाललेली दिसली तर त्याला असं वाटतं की हे माझं एकट्याचं आहे. पण असंही होऊ शकत नाही, कारण त्याचे जे कुटुंबीय असतात त्यातलं कोणीतरी एखादं खूप भाग्यवान असतं, त्याच्या पायातही लक्ष्मी आहे असं म्हटलं जातं आणि मग सर्वांच्या प्रारब्ध बलानी ती लक्ष्मी त्याच्याकडे आलेली असते. मग ही लक्ष्मी माझी एकट्याची आहे असा ज्या वेळेला अहंकार चढतो त्यावेळेला डोंगरे शास्त्री जे आहेत त्यांचे प्रवचनाचं भागवताचं आयोजन जे आहे ते अत्यंत श्रीमंत लोक जे आहेत मारवाडी गुजराती ते नेहमी करायचे. आणि एवढं श्रीमंत असणारे म्हणजे धनवान असणारे लोक अवतीभोवती असताना सुद्धा डोंगरे शास्त्री नेहमी सांगायचे की संपत्ती जी आहे ती आपली काय आहे तर लक्ष्मी अपनी माँ है. ही लक्ष्मी जी आहे ती आपली आई आहे आणि आईचा काय करायचा आहे, आदर करायचा आहे, उपयोग करून घ्यायचा आहे, परंतु तिचा अनादर मात्र किंवा दुरुपयोग मात्र अजिबात करायचा नाही. जर तिचा दुरुपयोग केला तर ती आपल्याला गड्ड्यात घातल्याशिवाय राहत नाही. कारण ती कोणाची पत्नी आहे, विष्णूची पत्नी आहे. तिला कोणाकडे राहायला आवडतं, नेहमी दृश्य काय पाहतो आपण फोटोमध्ये की लक्ष्मी जी आहे ती भगवंताचे चरण चेपत बसलेली आहे, म्हणजे चरण सेवा करताना दिसते. म्हणजे आपल्याला मिळालेल्या संपत्तीला सुद्धा कुणीकडे जायला आवडत असेल हो, भगवंताकडे जायला आवडत असेल. पण तिच्याकडे तिला न वाहती ठेवता ज्या वेळेला आपण फक्त आपल्या भोगासाठी तिचा उपयोग करतो त्यावेळेला ती लक्ष्मी सुद्धा आपल्याला कधीतरी दगा दिल्याशिवाय राहत नाही. आता लक्ष्मी दगा देत नाही तर लक्ष्मीचा उपभोग घेणारी बुद्धी जी आहे ना ती तुम्हाला आम्हाला दगा देणारी आहे. आणि म्हणून बुद्धी सापेक्ष अहंकार सोडला पाहिजे, संपत्ती सापेक्ष अहंकार सोडला पाहिजे. शेवटी या संपत्तीचा मुळे जो आम्ही अभिमान बाळगतो त्या संपत्तीला सुद्धा सतत भय आहे. ज्याने ती वाईट मार्गाने कमावलेली आहे, वाम मार्गाने कमावलेली आहे, त्याला इन्कम टॅक्सची धाड कधी पडेल असं भय आहे. मध्यमवर्गीयामध्ये एखादा कोणीतरी जरा जास्ती श्रीमंत असतो, त्याला त्याचे नातेवाईक जवळ आले की भीती वाटते की हा बहुतेक काहीतरी मला मागायलाच आला. म्हणजे या संपत्तीला काय आहे, भयच आहे. शेवटी ती कमावताना सुद्धा कष्ट आहेत, ती सांभाळताना सुद्धा कष्ट आहेत आणि तिचा खर्च करत असताना सुद्धा कष्ट आहे. कारण ती खर्च करून जेव्हा एखादी गोष्ट आम्ही घरात आणतो त्यावेळेला सारखं काय दिसतं डोळ्यासमोर, बिलच दिसतं त्याचं अवाढव्य झालेलं. मग ती खर्च करत असताना सुद्धा काय आहे तर भीती आहे, दुःख आहे. त्यानंतर जर आम्ही लौकिकात कीर्ती मिळवायला गेलो, आता सगळे क्रिकेटर्स जर आपण पाहतो त्यांनी एक एक रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे. पण त्यांची जी ती कीर्ती आहे, ज्यांनी ते रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे त्यांचं रेकॉर्ड मोडणारा कोणीतरी मागून येतोच की नाही. म्हणजे कीर्तीला सुद्धा काय आहे, ह्या मिळवलेल्या धक्का लागलेला आहे. परमपूज्य डॉक्टर काका नेहमी म्हणतात की भागवतामध्ये असं सांगितलेलं आहे की जी सत्कीर्ती आहे ती श्रीकृष्णाशी लग्न करून केव्हाच निघून गेलेली आहे. मग आता आपल्याला बाकीच्यांना जी कीर्ती मिळते ती कीर्ती कशी आहे तर तात्कालिक आहे, तात्पुरती आहे. तिच्यापेक्षा जास्त वरचढ असा कोणीतरी निघणारच आहे आणि आमचं रेकॉर्ड जे आहे ते तो मोडणारा आहे. म्हणून त्याला त्या कीर्तीला सुद्धा स्पर्धक असल्यामुळे ती सुद्धा दुःखदायक आहे. आपलं काय पाहणं चाललेलं आहे, परिस्थिती सापेक्ष अहंकार. मी यूं आहे, मी त्यूं आहे, असं एखादी गोष्ट जर जगावेगळी काहीतरी आमच्या हातून घडली की त्याचा जो आम्हाला अभिमान चढतो तो अभिमान सुद्धा शेवटी दुःखाला कारणीभूत होणारा आहे. त्यानंतर आम्ही कुठलंही कर्म करत असताना यश आणि अपयश हे जोड फळ जे आहेत ते त्याला असतातच. मग यश मिळालं तरी अपयश मिळालं तरी डॉक्टर काकांचं एक गीत आहे, यशना माझे जैसे नाही अपयश तैसे.
विधी ते पाळित निषेधा ते गाळित असं कर्म आम्ही जरूर करत राहायचं आहे, पण यश आणि अपयश जे आहे ते माझं नाही, तर ते माझ्या प्रारब्धानुसार त्यांनी दिलेलं फळ आहे आणि ते प्रारब्ध ही त्याची काय आहे तर मला सांभाळण्याची व्यवस्था आहे. आणि म्हणून डॉक्टर काका म्हणतात की यशना माझे जैसे नाही अपयश तैसे, ते दोन्हीही माझं नाही आणि म्हणून मी आणि माझे टाळू. जर अत्यंत आनंदाने जगायचं असेल तर मी यशस्वी आहे असाही अहंकार नको आणि मी सतत अपयशी आहे असाही अहंकार नको. योग्य प्रयत्न सतत करणं एवढं फक्त माझ्या हातात आहे, ते मी करत राहावं. नंतर त्याला जे काही फळ मिळेल त्यावेळेला मात्र ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणून कुठलंही कर्म करायला आम्ही गेलो तर त्याला ह्या प्रकारचे 2 फळ ठेवलेलेच आहे, त्यापैकी एक मला मिळणारच आहे. म्हणून यशाने हुरळून जाऊ नये आणि अपयशाने खचून जाऊ नये. हे मध्यपात्र मला काय केलं पाहिजे तर सांभाळलं पाहिजे. त्यानंतर आम्ही स्वतःला अत्यंत धार्मिक समजतो, आपल्या धर्माचा खूप अभिमान धारण करतो. आता व्यावहारिक सत्तेमध्ये ह्या गोष्टीला जपलंही पाहिजे हे बरोबर आहे, पण ह्या धार्मिकतेला किंवा या धर्माला सुद्धा वैरी आहेत. म्हणून त्याचा अभिमान जर खूप चढलेला असेल तर तो सुद्धा शेवटी दुःखालाच कारणीभूत होतो. अहंता गुणे सर्व ही नष्ट होते. या देहाच्या ठिकाणी जेव्हा अहंकार लागतो त्यावेळेला त्याला अहंता असं म्हणतात. आणि जे जे आम्ही कमावून ठेवलेलं आहे त्याच्या ठिकाणी ज्या वेळेला अहंकार निर्माण होतो त्याला ममता असं म्हणतात. आणि ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात, अहम ममतेच्या लवड सवडी माते न पवतीची बापुडी. की अशी अहंता आणि ममता या 2 बेडीमध्ये ज्यांनी स्वतःला अडकवून ठेवलेलं आहे त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी ह्या बेड्या सोडल्याशिवाय तो माझ्यापर्यंत येऊन पोचत नाही. आणि आपल्याला जर अखंड आनंदाचा अनुभव असेल तर ह्या बेड्या तोडण्याचं सामर्थ्य श्री गुरूंनी दिलेल्या साधनेमध्ये असतं. आणि म्हणून ती साधना अत्यंत मनापासून करण्याचा मी काय केला पाहिजे तर प्रयत्नच केला पाहिजे. आता 3 प्रकारचे अहंकार आम्हाला कसे छळतात ते आपण पाहिलं. आता या 3 अहंकारामुळे कशा प्रकारचे दुःख आम्हाला भोगावे लागतात तर 3 दुःखाचे प्रकार आपल्या समोर ठेवलेले आहेत. अहंकारामुळे परिच्छेद नावाचं दुःख आमच्या वाट्याला येतं. म्हणजे अहंकारी वृत्तीमुळे जोपर्यंत माझ्या देहाचा, संपत्तीचा, मी कमवलेल्या लौकिकाचा, व्यक्तिमत्वाचा मला अभिमान असतो त्यावेळेला इतरांपासून मी कोणीतरी श्रेष्ठ आहे, इतर माझ्यापेक्षा कनिष्ठ आहे असा भेदभाव निर्माण होतो. म्हणजे छेद पडतो आणि माझ्या वाटेला काय येतं तर दुःख येतं. मी आणि माझे असं त्या ठिकाणी किंवा मी आणि तू असं जी भ्रांती आहे ती त्या ठिकाणी निर्माण होते. आणि मग मी तूपणाची बोळवण झाल्याशिवाय तर दत्ताचं दर्शनही नाही आणि अखंड आनंदाचा शोध सुद्धा लागत नाही असं संतांनी आपल्या समोर सांगितलेलं आहे. मग हे भगवद्गीतेमध्ये अगदी सुरुवातच आपल्याला सांगितलेली आहे की हा भेद जो देहाभिमानामुळे पडतो किंवा कुटुंबियांच्या अभिमानामुळे पडतो तो भेद अर्जुनाच्या चित्तामध्ये कसा निर्माण झाला होता हा परिच्छेद तर स्वदेहा नाम अर्जुनू परदेहा नाम स्वजनू. आणि म्हणून युद्धाचार जो आहे तो मलिन आहे असं त्याला वाटायला लागलेलं होतं, जे त्याचं आद्य कर्तव्य आहे. म्हणजे अहंकारामध्ये भेद पाडण्याची प्रवृत्ती असते आणि जे सर्वत्र सदा समत्वानी भरलेलं आत्मतत्व आहे त्याच्यापासून हे भेद तुम्हाला आम्हाला दूर घेऊन जातात. वास्तविक पाहता अभेदानी चैतन्य सर्वत्र सदा समत्वानी व्याप्त आहे, पण आम्हाला मात्र या देहाभिमानामुळे, कर्तृत्वाच्या अभिमानामुळे, परिस्थितीच्या अभिमानामुळे भेद पडल्यासारखे दिसतात. आणि भेदा जे आहे ते द्वितीयात वै भयम भवती असं श्रुती माऊलीची शिकवण आहे की जिथं जिथं द्वैत बुद्धी आहे, भेद आहे, तिथं तिथं अनुभव जो आहे तो दुःखाचाच आहे. त्यानंतर परिताप नावाचं एक दुःख या ठिकाणी अहंकारामुळे तुम्हाला मला भोगावं लागतं असं सांगितलं. आता परी म्हणजे पुष्कळ आणि ताप म्हणजे दुःख. अकारण स्वतःवर हा परिताप म्हणजे पुष्कळ दुःख आम्ही ओढवून घेतलेलं असतं. कशामुळे तर देहबुद्धी वाढल्यामुळे. त्याचं एकच उत्तर आहे की देहबुद्धी वाढल्यामुळे. आणि परिणाम या दुःखामुळे, या देहबुद्धीमुळे आमच्यावर काय परिणाम होतो तर आमचं अंतःकरण जे आहे ते राग लोभानी
क्रोधाने सतत व्यस्त राहतं, क्षुब्ध होतं आणि अस्थिर होऊन जातं. अस्थिरता निर्माण करणं हे देहादी ठिकाणच्या अहंकाराचं एक मोठं काम आहे की अंतःकरणाला आमच्या अस्वस्थ करून सोडणं. आणि असं अस्वस्थ अंतःकरण झालं की मग आमचं स्वस्थताच बिघडून जाते. स्वस्थता बिघडून जाते म्हणजे अंतःकरणाची शांती गमावून बसतो आणि जिथं शांती गमावून बसतो तिथं सुखाचा लवलेश सुद्धा सुखरूप असूनही आमच्या अनुभूतीला येऊ शकत नाही. आणि म्हणून या 3 अहंकार पाहिले, त्या 3 अहंकाराचे होणारे परिणाम आपण पाहिले. आता या अहंकाराचा आमच्याशी थेट संबंध कसा आहे हा एक भाग पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. आता आमच्या ठिकाणी किती गोष्टी आहेत. एक देह आहे, दुसरं जे आहे ते आतमध्ये असणारं अंतःकरण म्हणजे सूक्ष्म देह की ज्याच्या आधारे हा जीवात्मा सगळं काम करताना आम्हाला दिसतोय ते आतमध्ये आहे. आणि तिसरं जे आहे ते आत्मा नावाचं तत्व आहे. आता या 3 गोष्टीचा हा अहंकाराशी कसा संबंध आहे आणि कुठले संबंध असले तरी चालतात आणि कुठला संबंध टाकून दिला तरी चालतो हे पाहिलं की आम्हाला अस्तीच वस्तू होईजे ह्याच्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे ते नक्की कळल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून इथं आपल्या समोर आहे की या अहंकाराचं देहाशी कर्मज संबंध असतो म्हणजे कर्मज तादात्म्य असतं. गेल्या जन्मी आम्ही जे काही कर्म करून ठेवलेलं आहे त्या कर्माचा भोग मिळण्यासाठी, त्या कर्माचं फळ मिळण्यासाठी आम्हाला सध्याचा देह प्राप्त झालेला आहे. म्हणून ह्या देहाचा आणि अहंकाराचा संबंध कसा आहे तर त्याला कर्मज संबंध असं म्हटलेलं आहे. एक तर गेल्या जन्मीच्या कर्मामुळे हा देह भोगण्याला मिळालेला आहे आणि दुसरं म्हणजे या जन्मी सुद्धा या देहाच्या माध्यमातून वासनेप्रमाणे आमच्याकडनं कर्म घडणार आहेत. आणि म्हणून देहाचा आणि या अहंकाराचा संबंध कसा आहे तर कर्मज संबंध आहे. त्यानंतर अहंकाराचा अंतःकरणाशी संबंध कसा आहे तर त्याला सहज तादात्म्य असं म्हटलेलं आहे. आपल्या समोर मांडणी आहे की ज्या वेळेला प्राणोत्क्रमण होतं त्यावेळेला त्या जीवात्म्याच्या ठिकाणचा असणारा जो वासना देह आहे म्हणजे लिंग देह आहे म्हणजे सूक्ष्म देह आहे तो उदान वायूवर आरूढ होऊन दुसरा देह प्राप्त करण्यासाठी निघून जातो. आणि ज्या वेळेला त्याला अनुकूल परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेला त्या देहामध्ये तो वासना देह जो आहे तो प्रविष्ट होतो. आता ह्या वासना कुठून आलेल्या असतात त्यांनी जागा कुठली पकडलेली आहे तर बुद्धीची जागा पकडलेली आहे. त्या बुद्धीमध्ये त्या वासना आमच्या पूर्णपणे काय झालेल्या असतात तर त्या ठिकाणी त्या राहायला गेलेल्या असतात. आणि म्हणून अंतःकरणामध्ये आमच्या काही सहज प्रेरणा निर्माण होतात. त्या वासनेप्रमाणे येणाऱ्या त्या प्रेरणा असतात. परमपूज्य मंदाताई छान सांगतात की अगदी लहान मूल आहे, अगदी नुकतंच बसायला लागलेलं म्हणजे 7-8 महिन्याचं मूल आहे आणि त्या मुलासमोर जर आपण हातामध्ये एखादा खाण्याचा पदार्थ ठेवला, त्या मुलाला तो खाण्याचा पदार्थ दिला आणि आपण त्याच्यासमोर जर हात केला तर एखादं मूल जे आहे ते पटदिशी त्याच्या हातातला खाऊ आपल्या हातात ठेवतं आणि एखादं मूल जे आहे ते चटदिशी ते खाऊ घेऊन हात मागे करतं. आता हे त्याच्या मनामध्ये कोठून आलं? प्रश्न विचारतात मंदाताई की हे त्याच्या मनामध्ये कोठून आलं? त्याला तर कोणी शिकवलेलं नाही की ते दुसऱ्याला दे असंही शिकवलेलं नाही आणि दुसऱ्याला देऊ नको असंही शिकवलेलं नाही त्या 7-8 महिन्याच्या मुलाला. पण तरी सुद्धा त्याच्याकडनं अशी क्रिया जी घडते त्याला कारण त्याचे मागच्या जन्मीच्या वासनेचे संस्कार तो घेऊन आलेला आहे. म्हणून एखादा ते सहज देतो आणि एखादा आपला हात जो आहे तो मागे घेतो. लहान मुलांना आपण म्हणतो आणि म्हणतो की त्यांचे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे हा पुढे चालून काय होणार आहे ते लहानपणीच त्याच्या वृत्तीवरून ओळखू येतं. एखाद्या मुलांना आपण कितीही पटवून द्या की रोज संध्याकाळी आपण बसून रामरक्षा म्हणू काहीतरी देवाचं म्हटलं पाहिजे ते बसायला तयारच होत नाही. आणि एखाद्याला आज आता कंटाळा आला असं आपण म्हटलं तरी नाही मला ते म्हणायचं आहे माझ्यासोबत तू बैस असं एखादं लहान मूल आपल्याला म्हणतं. आता हे सगळं कुठून आलेलं आहे तर त्यांच्या बरोबर ते या संस्काराची पुंजी जी आहे
तो लिंगदेह जो आहे ते बरोबर घेऊन आलेले असतात आणि म्हणून अहंकाराचं अंतःकरणाशी काय आहे तर सहज असणारं तादात्म्य आहे। त्या ठिकाणी त्या वासना शिल्लक असतात, त्या वासनेप्रमाणे आम्हाला प्रेरणा मिळतात, पण त्या प्रेरणा मिळाल्यानंतर क्रियमाण स्वातंत्र्य आम्हाला दिलेलं असल्यामुळे आम्ही शास्त्रानुसारी वर्तन करावं का वासनानुसारी पुढे जात राहावं हे मात्र विवेकबुद्धीने मनुष्याला ठरवता येतं। बाकीच्या ज्या योनी आहेत त्या फक्त भोग योनी आहेत, पण मनुष्य प्राणी जो आहे तो मात्र क्रियमाण स्वातंत्र्य त्याला दिलेलं असल्यामुळे गेल्या जन्मीच्या वासनेप्रमाणेच मी वागत राहावं का वासनांपासून परावृत्त होऊन शास्त्रानुसारी संतानुसारी वर्तणूक करावी हे मात्र त्याचं त्याला ठरवता येतं। मुद्दा आपला चाललाय की अहंकाराचं अंतःकरणाशी सहज तादात्म्य आहे, म्हणजे तिथं वासनापुंज जो आहे तो सहजतेने तिथं असल्यामुळे त्याच्याकडून आम्हाला ज्या काही आहे त्या प्रेरणा सतत प्राप्त होणार आहेत। आणि अहंकाराचं आत्म्याशी जे तादात्म्य आहे ते मात्र भ्रमज तादात्म्य आहे, कारण आत्मा जो आहे तो अमन आहे, अंतःकरण रहित आहे। अमन शब्दाचा अर्थ या ठिकाणी घ्यायचा की अंतःकरण रहितच आहे। आत्मा नावाचं तत्व अंतःकरण रहित आहे आणि शास्त्र मला समजून सांगतं की तो आत्मा तू आहेस, श्री गुरु मला साधना सांगतात की तो आत्मा तू आहेस। मग या अंतःकरणाचा माझा खरोखरीच काही संबंध आहे का? अजिबात नाही, पण भ्रमाने ते अंतःकरण म्हणजेच मी आहे असं मला वाटतं। आणि मग ते शंकराचार्य आपल्याला पहिल्या श्लोकात सांगतात, मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाम, की मन बुद्धी अहंकार चित्त ह्याचा जरी अनुभव माझ्या ठिकाणी सुरू असला तरी माझा आणि आत्मरूप मीचा म्हणजे आत्मरूप मीचा आणि या अंतःकरणाचा अजिबात संबंध नाही। मग आता जीवाने नेमकं या ठिकाणी काय करायचं आहे? जीवाने आधी आपल्या अंतःकरणाला योग्य वळण लावायचं आहे आणि योग्य वळण लावल्यानंतरही त्यातून जे काही प्रेरणा त्याला मिळत जाणार आहे त्याप्रमाणे त्याच्याकडून कर्म घडत जाणार आहे, त्याचा सुद्धा आत्मरूप मीशी यत्किंचित सुद्धा संबंध नाही हे लक्षात ठेवायचं आहे। आणि आता आत्म्याचा आणि अहंकाराचा जर भ्रमज संबंध आहे आणि मी आत्मा आहे असा माझा निश्चय सुरू असेल तर अंतःकरणाचा माझा संबंध भ्रमज आहे। लक्षात घ्यायचं की माझा त्याचा काहीही संबंध नाही आणि जे जे मनामध्ये येईल ते शास्त्रानुसारी तपासून पाहून करण्याचा प्रयत्न करायचा आहे, पण त्यातून जे निर्माण होणार आहे त्याचा फळाचा माझा संबंध नाही हे लक्षात ठेवलं तर अंतःकरणाची शांती जी आहे ती अजिबात बिघडत नाही। मग आपल्या समोर मांडणी आहे की हा भ्रमज संबंध एकदा लक्षात घेतला की मग वरचे दोन शेवटपर्यंत राहणारच आहेत, पण त्यांना बाधित करून जीवन जगता येतं। जर आपला आणि आत्म्याचा नक्की संबंध काय आहे, अहंकाराचा आणि आत्माचा, हे जर नक्की लक्षात घेतलं तर नंतरचे दोन जे आहेत आधीचे ते शेवटपर्यंत राहणारच आहेत, पण त्यांचा बाध करून आपल्याला जीवन जगण्याची व्यवस्था शांतीने तृप्तीने समाधानाने जीवन जगण्याची व्यवस्था जी आहे ती होत राहते। आता या सगळ्याचा परिणाम जर दुःख होत असेल अहंकाराचा तर संतांची वचन पाठ करून ठेवावीत, वारंवार वारंवार ती लक्षात ठेवावी। हरिपाठामध्ये म्हणजे एकनाथांच्या हरिपाठामध्ये ते आपल्याला सांगतात, नको अभिमान नको नको मान, सोडी मी तू पण तोची सुखी। तुला सुखरूप व्हायचं आहे ना, तुला अखंड आनंदाने जगायचं आहे ना, मग हा जो देहाभिमान आहे, परिस्थिती सापेक्ष अभिमान आहे, बुद्धीचा अभिमान आहे, त्या अभिमानाचा तू काय कर, त्याग कर। तुला जो मान सन्मान मिळवा असा वाटतो तो सुद्धा या देह सापेक्षतेने आहे, कारण मान करणाराही दुसरा आहे, अपमान करणाराही दुसरा आहे आणि तू जर स्वतःला आत्मा समजतो आहेस तर आत्म्याच्या ठिकाणी दुसरं काहीच नाहीये। मग जिथं दुसरं काहीच नाही तिथं मान आणि सन्मान करण्याची इच्छा तरी का बाळगतोस? अपमान झाला तर त्याचं दुःख तरी का करतोस? म्हणून तुला जर अत्यंत सुखरूप व्हायचं असेल तर मान सन्मानाच्या पलीकडे जाऊन राहायला शिक। मितूपणाची केली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, असं सुद्धा नाथ महाराज आरतीत आपल्याला सांगतात। ती आरती आपण नेहमी म्हणतो। आताच दत्ताचा उत्सव सुरू होणार आहे, त्यामध्ये आपण नेहमी ही आरती म्हणणार आहोत आणि म्हणतो, टाळ्या पिटतो,
आरती ओवाळतो, पण मी तूपणाची बोलवण मात्र किती किती वर्ष हा उत्सव चालून सुद्धा आपल्या ठिकाणी ती मात्र होताना दिसत नाही. तर अशी गडबड आपल्या ठिकाणी होऊ नये म्हणून आधी कशावरचा अभिमान सोडायचा आहे, तर स्थूल असणाऱ्या सर्व पदार्थांवरचा, जड असणाऱ्या सर्व पदार्थांवरचा, ज्याला तुच्छ अहंकार असं म्हटलेलं आहे, त्याचा त्याग करायचा आहे. त्यानंतर या स्थूल देहामध्ये जो जीवात्मा राहतो त्याला शुभ अहंकार असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा स्थूल देह मी नसून आतला जीवात्मा मी आहे. आता हा जीवात्मा सुद्धा कसा आहे सांगितलेला आहे मांडुक्य कारिकेमध्ये. तर जीव सुद्धा झालेला नाही असं मांडुक्य कारिकेमध्ये आपल्याला समजून सांगितलेलं आहे. आलात शांतीचं त्या ठिकाणी प्रकरण एक आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की मशाल गरगर फिरवल्यानंतर त्याचं एक चक्र तयार झाल्यासारखं दिसतं, पण वास्तविक पाहता ते मशालीमुळे आहे, वास्तविक ते चक्र नाही. तसं 3 गुण सतत आतमध्ये आमच्या फिरत असल्यामुळे मी जीवात्मा आहे असं आमच्या ठिकाणी वाटायला सुरुवात झालेली आहे. पण जीवात्मा हा आभासिक आहे. मग आभासिक असणाऱ्या मीचा तरी अहंकार कशाला बाळगायचा आहे? स्थूल देहाचा अभिमान बाळगू नका, सूक्ष्म देहाचा अभिमान बाळगू नका, आतमध्ये जे जीव नावाचं तत्व आहे त्याचाही अभिमान बाळगू नका. त्या जीवानी स्वतःच्या बुद्धीचा त्याग केल्यानंतर उरतं ते फक्त चैतन्य, आणि ते चैतन्य जे आहे ते आपलं मूळचं स्वरूप आहे. आणि म्हणून ते मी चैतन्य आहे असा ज्या वेळेला आतमध्ये पूर्ण निश्चय होतो त्यावेळेला त्याला परम अहंकार म्हटलेला आहे. आणि हा परम अहंकार जो आहे तो तुम्हाला आम्हाला अहम ब्रह्मास्मी या अनुभवापर्यंत घेऊन जाणारा आहे. आता शाश्वत अभिमान जो आहे, भक्तीच्या भाषेत बोलायचं झालं तर मी देह आहे, मी अमुक आहे तमुक आहे असं म्हणण्यापेक्षा मी ह्याचा आहे, त्याचा आहे, ह्या धर्माचा आहे, ह्या जातीचा आहे अशी बडबड करण्यापेक्षा मी हरीचा आहे, हरी माझा आहे आणि शेवटी मीच हरी आहे इथपर्यंत आपण हळूहळू विचार करत करत पोचायचा प्रयत्न करावा. त्यानंतर कोट्यावधी लोकांनी असा हा देहादी अभिमान धारण केलेला आपल्याला दिसतोय इतिहासामध्ये, पण ते किती सुखरूप झालेले आहेत हाही विचार करून थोडासा आपण प्रयत्न करावा आणि त्याही अभिमानापासून सुटण्याचा प्रयत्न करावा. समर्थ रामदास स्वामी आपल्याला एक सांगतात, सत्याचा जो अभिमान तोची जाणावा निराभिमान. सत्य एकच आहे, ते म्हणजे ब्रह्म, ते म्हणजे आत्मा, आणि तो आत्मा मी आहे असा अभिमान धारण करून राहणं याला साधना असं म्हणतात. पण हाही अभिमान जो आहे तो निराभिमानासारखाच आहे. बाकीचे अभिमान जे आहे ते दुराभिमान निर्माण करणारे आहेत, आणि सत्याचा जो अभिमान आहे तो मात्र आम्हाला आमच्या परमस्वरूपापर्यंत नेऊन पोहोचणार आहे. पण आत्माराम मध्ये समर्थ याच्याही पुढे जाऊन म्हणतात की अहम ब्रह्मास्मी असा सुद्धा आतमध्ये चाललेला अखंड विचार तो स्थिरपणे ज्या वेळेला स्थिरता त्या विचाराला येईल त्यावेळेला तिथून सुद्धा आम्ही स्वतःची सोडवणूक करून घ्यायची आहे. त्याचं एक उदाहरण आपल्या समोर की 12व्या दिवशी माझं नाव जयश्री ठेवलेलं आहे. आता मी जयश्री आहे, मी जयश्री आहे असं मला म्हणावं लागतं का? मी जयश्री आहे हे माझ्या इतकं अंगी बाणवलं गेलेलं आहे की गाढ झोपेतूनही मला कोणी जयश्री म्हणून आवाज दिला तर मी लगेच ओ म्हणून उठते. म्हणजे ते माझ्या आतमध्ये इतक्या सहजतेने मुरलेलं आहे की आता मला वेगळं मी जयश्री आहे असं घोकावं लागत नाही. तसं वेगळं मी ब्रह्म आहे अशी साधना करण्याचं सुद्धा काम जीवाला पडू नये इतकं त्याच्या ठिकाणी मी ब्रह्म आहे अशी सहज वृत्ती पूर्णपणे मुरून जावी. आणि अशी ती जर वृत्ती अंगी बाणवली तर आपली स्वस्ती सहजे आपणची केली. आपण ब्रह्मरूप होऊन राहण्यामध्ये आपलं कल्याण आहे आणि आपण देहरूप, मनरूप, प्राणरूप होऊन राहण्यामध्ये आपलं नुकसान आहे हे छान पद्धतीने समजून घ्यावं. आता 3 प्रकारच्या साधना आपण 3 ओव्यांच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते म्हणजे पहिल्यांदी त्रिगुणातीत व्हा आणि आनंदरूप व्हा. दुसऱ्या ओवीमध्ये पाहिलेलं आहे की 5 भ्रांतीपासून स्वतःची सुटका करा, सगळ्या द्वंद्वापासून स्वतःची सुटका करा, स्वतःच्या अंतःकरणाला शुद्ध करा, गुरुचरणी मन अखंड लावून ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आत्मसुखाचा अनुभव घ्या. आणि तिसऱ्या या ओवीमध्ये आपण पाहिलेलं आहे की आपल्या कल्याणासाठी आपल्याला हे सगळं करायचं आहे. या नसत्या उठाठेवी म्हणजे 3 मी यू आहे त्यू आहे असं जे म्हणणं त्याला उठाठेवी म्हटलेलं आहे. या नसत्या उठाठेवी
पूर्ण चित्तातून काढून टाकल्यानंतर जे काही सहजतेने शिल्लक राहतं असं जे स्वरूप आहे ते मी आहे. आणि असा अनुभव घेण्याचं सामर्थ्य दरवर्षी चाललेल्या या ज्ञानयज्ञाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलींनी आम्हाला जरूर द्यावं आणि ते देतीलच अशी एक पूर्णपणे खात्री बाळगूया आणि थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.